आता सध्या मोदी साहेब तर संपलेलं आहे. आता आपल्याला नवीन म्हणजे पाहिजे. आता काय दोनदा खासदार जर तुम्हाला बघितलं अक्कल आपल्या जिल्ह्यामध्ये काय झालं आहे. आता नवीन युवक म्हणजे सगळ्या घेऊन चालणारं पाहिजे. असं आता जे आहे ते काँग्रेसचे आता जे आहे ते प्रणिती शिंदे यांनी यावं असं आमची इच्छा आहे. नाही 5 वर्षात महास्वामीजींनी काय केलं सगळ्या लोकांनाच माहीत आहे काय केलं ते. आता पण सगळे आश्वासन देत आले त्यांनी. दुसरं काय केलं ह्याच्या पलीकडे काय झालं काम तुमच्याच तालुक्यात ना ते? आमच्या तालुक्यात यायचं मग उपयोग काय झाला. आता बघितलं नाही की ते आता महाराज यायचं काय केले सगळं जगालाच माहीत झालं. मग असं खोटे दाखले देऊन जाती दाखले देऊन काय केले त्यांनी. शेवटी ते सगळं एक बी निष्क्रिय कामं झाले. तुमच्या अक्कलकोट तालुक्याचा काय प्रश्न आहे? अक्कलकोट पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, सगळं शेतकऱ्याचा मोठा प्रश्न आहे. आता सध्या कुलू धरणात पाणी नाही, त्याला पाणी नाही. आता 8 दिवसात पाणी संपतं. हे नियोजन कुठल्या पाण्याचं. आता कोणतरी नवीन आपल्या तालुक्यात येऊन करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे? हमारा अक्कलकोट हमारे ज़िले के अंदर खासदार तो अभी तक कहाँ पताच नहीं है बोलते कौन एक महाराज है वो भी क्या खोटा दाखला बोलते उनका इतना ज मालूम हमारे को उसके कि क्या नहीं ना पानी का प्रश्न मिटाया ना जुमलेबाजी होते रहते अक्कलकोट तालुके के अंदर अभी तक हम सुने लें खाली आश्वासन चाहिए विकास क्या दिखा नहीं हमारे को। तुम्हाला कसा खासदार काम करने वाला खासदार होना मिलनी मुलाकात करने वाला होना 5 साल पूरे हो गए अभी तक खासदार का पता नहीं हमारे को। व्यवस्थित चांगला खासदार पाहिजे तर जे अक्कलकोटचं तरक्की करण्यासाठी. महास्वामीजी आहेत बीजेपीचे खासदार आहेत त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काय काम दिसूनच आलं नाही साहेब. ते खासदार फक्त नावालाच झालेले आहेत. कुठलं काय काम केलं नाही, कुठलं आमचं म्हणणं हे केलं नाही. तुमच्याच तालुक्यात हां आहेत ते काय काम केले. आता ह्यावेळी जर चांगला व्यवस्थित सुशिक्षित शिकलेला खासदार पाहिजे. काय प्रश्न आहेत अक्कलकोट तालुक्यात? अक्कलकोटचे आता सध्या सर्व रस्त्याचे प्रश्न, पाण्याचं आता पाण्याचं 15 दिवसाला पाणी सुटतं सर. पाण्याचं लई गंभीर समस्या आहे. आणि रोड अर्धे चांगले आहेत अर्धे कच्चे आहेत. खेडेगावचे रोड लई खराब झालेले आहेत. त्या रोडची समस्या आहे. एवढं बाकीचं काय सर्व व्यवस्थित आहे. एवढं 1-2 रस्त्याचं आणि पाण्याचं समस्या मिटलं तरच मोकळं होतं आहे. आताचे खासदार फक्त घरात बसून बसलेले आहेत, दुसरं काय काम केले नाहीत. अक्कलकोटचा फक्त युवा खासदार पाहिजे. युवा खासदार कोण पाहिजे तुम्हाला? युवा खासदार कोणी असू द्या, फक्त युवा खासदार पाहिजे. कुठल्या पक्षाचा पाहिजे? पक्षाचं आता पक्षाला घेऊन काय करायचं, जे काम करते तेच पाहिजे. पक्षाचं घेऊन काय करायचं. तुमच्या अक्कलकोट तालुक्याचे प्रश्न काय? प्रश्न काय पाणी टंचाई आणि आपलं उद्योगधंदे आले पाहिजे अक्कलकोटला. अक्कलकोटचे तरुण घरी बसून येतं, शिक्षण शिकून घरी बसून येतं. फक्त अक्कलकोटी तरुण काय फक्त इथं शिकून पुण्याला जाऊन काम करते. इथं उद्योगधंदे पाहिजे अक्कलकोटमध्ये. हां पण तो आता 10 वर्ष भाजपचे खासदार होते त्यांनी काय केलं? तिने काहीच केली म्हणून तो नवीन पाहिजे ना. दुसरं युवा खासदार पाहिजे. फक्त कुणालाही निवडून दिल्यानंतर लोकांनी काय त्यांचा विश्वास ठेवला पाहिजे. खासदार केला तुम्हाला कोण पाहिजे? खासदार केला बीजेपी. आता जे महास्वामीजी आहेत बीजेपीचे आहेत. हां काय काम केलं त्यांनी? काम केलं नसेल तर काय आलं त्यांचं आम्ही विचारणार. पुढचं आमचं भाव बघितलं आम्ही. काय बघितलं? पुढचं आम्ही धोरण बघितलं आमच्या शेतीचं कामं. अक्कलकोट तालुक्याचे काय प्रश्न? अक्कलकोट माझ्या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न बघ. पाणीच नाही. पाणीची व्यवस्था केली तर आता पाणी होईल असं वाटतं. आमच्या पुढच्या पिढीला तर येतं पाणी. 10 वर्ष बीजेपीचे खासदार होते त्यांनी काय काम? 10 वर्ष करायचं ना. वरचा माणूस करतोय. वरचा माणूस करायला आहे मला. वरचा माणूस इथले माणसं करत नाहीत. आता 30 वर्ष झाला मी बघायला अक्कलकोटला पाणी मिळत नाही. त्याच्या वरला करेल आता तेच बघायला लागेल. माहिती आम्हाला पूर्ण आहे. काय 30-35 वर्ष आमदार मैत्री आले, पाटील 10 वर्षाला, मलगोंडा केले, कोण बी नाही केले. पण आता पाण्याचं वर्णच येतं आम्हाला असं माझं आश्वासन. काय पाण्याचा प्रश्न आहे. गरीबाला काम नाही आहे. गरीब गेलं तर परगावाला जावं कामाला. खासदार कोण आहेत माहिती आहे का? माहीत आहे की हो. ते आहे नाही की खासदार कुठले ते? बरं काय काम केलेत का ते 5 वर्षात? काय गावाला तर पाण्याचं आम्हाला काय हैराण गरीबाचं कामाचं काय सोयी नाही. काम केलं तर शेतात जावं कामाला नाही तर गरीब लोक सगळे पुण्यामध्ये जावं कामाला. इकडं तिकडं काय काम नाही. आता आमची पोरं एवढं शिकून बसले ते नोकरी नाही धंदा नाही. कसला खासदार पाहिजे तुम्हाला आता? चांगलं गरीबाला काय तर न्याय करावं बघणारा असं. भाजप पाहिजे का काँग्रेस पाहिजे? आता कोण काय असे ना कोण आम्हाला सर्वच करावं की हो साहेब. सगळं कल्याण करावं काय असं. कोणते काय खासदार असे ना आमदार असू दे. गरीब गरीबाला तर पाणी तर बघा किती 10 ह्या वर्षी पाऊस नाही आहे. चालतंय. आता कुठल्या गावचे तुम्ही अक्कलकोट? आम्ही इथलेच. आणि किती दिवसातून एकदा येते? 10 दिवसाला येतो साहेब. 10 दिवस 12 दिवसाला.
तिथं पाणीच नाही तर कुठलं यावं? पाणीच येते असं आहे. काय करता हैराण आहोत बघा. तळ्यामध्ये धंदा पाणी आपण नाही तर धंदा यावं होत नाही. काय करतो सांगा. पाऊसच हैराण नाही तर साहेब कुठलं येतं सांगा. इथं काय तर काम कारखाने बिरखाने काय तर काढावं साहेब. हा आपल्या काय गावात तर- एवढं मोठं स्वामी समर्थाचं नाव आहे ना. किती लोक आपल्या गावाकडे येते तेव्हा. मग इथं आपल्या गावात मोठं काय तर असं गोरगरिबासाठी कामं काढावं. हा केलं तर लोक मिस्त्री काम करायला जायचं दुसरं कायच नाही. काय आमच्या तिकडे आता अक्का होती परगावची कामे. लोकं आहेत तिथे. हा. हे आपलं असं आहे. देवस्थान आहे. महास्वामीजींनी काय काम केले महास्वामीजी काय तेवढं खाली निवडून आले खरा झालं. निवडून तेवढंच काय आमच्या गरीबासाठी तर काय नव्हतं साहेब. बघा, तालुका हा, काय सोडून गरीबासाठी जिल्हा- कायच नाही. जिल्ह्यात बी काय केलंय गरीबासाठी काय तर करावं. गरीबासाठी काय नाही. हम्म. आहे मोठ्या लोकांना सगळं आहेत की खायचंच आहे. प्रणितीबाई आहे सुशीलकुमार शिंदेचे हा. ओळखता का तुम्ही ते सुशीलकुमार डोराचे येते ते आमच्या जातीमध्येच येते ते हा. समाजमध्ये येते ते आम्ही आम्ही चांभार सांभार आहे येतो. ते डोर आहे ते आम्ही काय झाकून ठेवत नाही नाही, प्रणितीबाई गरीबाला काय तर करावं. प्रणितीबाई अक्कलकोटमध्ये शिंदे साहेब. बी चांगलं काम करत वाईट नाही गरीबाचं बघा तालुका निवारण जिल्ह्याचे निवारण गरीब लोकांचं निवारण केलं की आम्ही त्यांना नमस्कार साहेब म्हणतो. बघा हो साहेब आम्ही पोटासाठी बसतो अर्धी भाकर आम्हाला मिळालं ना बस झालं कोण काय येईना आम्हाला काय कोण काही नाही परंतु तुम्हाला तुमचे पाणी यायला पाहिजे रस्ते चांगले हा, चांगले पाहिजे पाहिजे. सगळं उद्योगधंदे पाहिजे पाहिजे हो. मग इथं तसं आता काय- आम्हाला काय बघा उद्योगधंदाच नाही. उद्योग बस तसा माणूस तुम्हीच निवडून देणार ना हो का 10 रुपये रोज घेतले आमचे. हा, 10 रुपये रोज नाही, आम्ही जाऊ घेतले. सोडायचं काय. असं आहे. कोण देते कुणाला देता तुम्ही दारू ते काय कोण टेंडर हे घेणं घर त्याचं असं आहे. नगरपालिकेचं घर आहे ते द्यावं लागतं असं आहे. माझे आमचं एकच साहेब नाही सगळे सर्वांचे देते देते. सगळे घेते ते त्याचं का बद्दल का नाही साहेब म्हणजे एक तालुक्यामध्ये एक उद्योग नाही मोठं करावं उद्योग राहिला तर गरीब लोक इथं काय शाळा तर काम शिकले- धंदा करावं साहेब. शाळा हा, शिकलेले आता असले- पोरं असले कुठं जा कामधंदा पडगावाला जा नाही तर गाव किंवा सोडून तिकडे जा पडगावी. तिकडे जा दुसरीकडे इथं गावात आपलं मोठं देवाचं नाव आहे ना स्वामी महाराजचं काय तर मोठी व्यवसाय काढावं साहेब. हा एवढं दुसरं काय नाही. आम्ही समर्थ हा. असला मोठा देव तर काय तर परगावचे करा लोक आहेत मोठे काय तर म्हणजे आलं तर कारखाने त्याला कंपनी असं काय काढावं काय इकडं. हे कमतरता नाही देवस्थानला असं आहे. आम्ही काय नाही साहेब किती लावतील लोक इतके मोठे मोठे साहेब. खासदार चांगलं काम केलं साहेब आपले कोण आहेत खासदार ते माहीत नाही मला नावच माहीत नाही मग काम तर काय केलं त्यांनी तुमच्याच तालुक्याचे आहेत ना आमच्या तालुक्याने ते कडपगावचे आहेत त्यांनी काय केलं नाही त्यांनी खासदार साहेब आता तुम्हाला कसला खासदार पाहिजे आता नवीन चांगला काम करणार पाहिजे भाजप की काँग्रेस काँग्रेस त्या परिणिती शिंदे येणार आहे ना त्यांनी हां चांगले काय काय काम केले त्यांनी काम काय करता सगळे मोदीमुळे येणारच आहे सगळे पार्टी काम काय आहे त्यांचं काम सांगू शकता? काम काय केले त्यांच्या पद्धतीने काय करायचं हा, मग अक्कलकोट तालुक्यात काय प्रश्न आहे काय प्रश्न आहे इथं काय सगळं व्यवस्थितच चालू आहे अजून काय पाणी किती दिवसाला येते पाणी तर पावसाळ्याचं नाही तर कुठून देणार त्यांनी तर पाणी धरणातच पाणीचं नाही तर रस्ते तर हायवे बनवले तर चांगले हायवे तर पद्धतशीर काम भाजप येणार का काँग्रेस येणार भाजप येणार 100% घ्या लिहून मोदीच येणार मोदी नाही सोलापूरचा खासदार कोण? सोलापूरचं बी खासदारच भाजपच येणार आहे मोदीमुळं मतं मोदीलाच पडणार सगळे खासदार बी येणार सगळे निवडून येणार स्वामींनी काय काम केले 5 महास्वामींचे कायच काम केले नाही त्याने कायच काम त्याला ओळख बी नव्हते उगा ते ह्याच्या मोदीच्या हायवर आले त्याने हां खरं बोलायचं म्हणजे मोदीच्या हायवर आले ते त्याला राजकारणच माहीत नाही काय प्रश्न नाही आता उजनीचं पाणी आणून सोडतो म्हणजे गावळे केले गेले ह्याने हे म्हणतं आपलं काय सिद्धराम म्हात्रे त्याने मी आणलो तो आणलो उगं भांडण केले पाणी बंद झालं तिथं काय मग आता कसला खासदार पाहिजे तुम्हाला आता भाऊ काय आता सुशीलकुमार शिंदेचं भाऊ इकडे का सोलापूर हा. तिथं का आता काँग्रेसच येणार आहे सोलापूरला कोण माहित नाही सर आम्हाला अन्नाडी लोक भैया आम्हाला का बी कळत नाही का नाही आम्ही शिकलेला नाही तुम्ही भरून घ्याला पण लय अन्नाडी लोक आम्ही मतदान करता आम्हाला की नाही? बोलायला मतदान करता घरापर्यंत येते ते माणसं देता मतदान घरात बसता रुपये कुणाचे खात ना आमचे काम माते बी करत नाही ते उगो मतदान घ्यायलाच घे म्हणते ते आमदार कुणाला म्हणावं खासदार कुणाला म्हणावं सावकारी रेचणी काढाय आमच्या रेचणी सकाट आम्हाला मिळत नाही मग कुणाला खासदार म्हणता कुणाला आमदार म्हणता आता मोप सगळं आम्हाला मोदी सरकार सगळं केलं त्याच्यात बी पैसे खायला ती
महिन्याला पगार याचं पगार बी देईन ती मी भरते बघा सगळं कुठं बी नेऊन अडकावं मला मी येते तुमच्या संग एक लेख आहे बायको घेऊन गेलाय नवरा आहे लोकांच्याच नोकराचं आहे शेण काढताय ते दिल्यावर खाताव बसताव आम्हाला कोणचे बी खासदार का करीना ते का करावं सांगा आम्ही मतदान दिला का म्हणतो मग घरापर्यंत आल्यावर मतदान द्यायला दान करायचं आहे दान करायला आम्ही धर्माकर्म त्यांच्या संग आणि का बोल म्हणता आता भाजप पाहिजे का काँग्रेस पाहिजे तुम्हाला? हा दोघं बी येऊन आम्हाला काय केलं नाही ते हे द्या नेऊन भाषण माझं दिलं नाही ते आता आम्ही लोकांत शेण काढून खातो आम्हाला सावकारी कार्ड दिली ती मग आता दोघंच उभारणार, कोणचे दिले ते कोणाला देणार मग? हा देऊन का करा का बरं काय केली ती म्हणून घालायचं त्यांना मग मोदी सरकार आले खासदार आले काय लाल कार्डला समद्यावला लाल कार्डाला कोण माल दिले काय खासदार कोण आहेत तुमचे? खासदार कोण आहेत माहिती आहे? स्वामी येते हा, काय काम केलं त्यांनी? का त्यांनाच माहित आमचं काय काम करते त्यांनी आता कसा आमदार पाहिजे, खासदार पाहिजे तुम्हाला? आम्हाला कोणतंच नका आता आमचं बरे आम्हाला जीव पाहिजे आता जीव जायचं गोळे भेटला या आम्ही बी बोलता आमचं बी गैरात आहे सरकारला आम्हाला शेत नाही बाडी नाही बोला की तुम्ही. शेत नाही बाडी नाही मोलमजुरी करता घरात म्हातारे हाव आम्हाची सोय काही केलं नाही मोदी बी येऊन आणि कोणता जहागीरदार बी येऊन हा पण मतदान करता की नाही तुम्ही? करता मत करता इमानीन मत करता धान करायचं आहे धान्य करायला बसला आम्ही आम्हाला पण तुम्ही मोठे होऊन गरीबाला बघत ना मत आलं की तो गरीबाला बघणारा कसा खासदार पाहिजे तुम्हाला? ते तुमचं दान असलेलं घरात ठेवा आता कोणाला दान करत नाही आता गरीबाला बघणार पाहिजे कसला पाहिजे? भाजपचा पाहिजे का काँग्रेस पाहिजे? भाजप पाहिजे का काँग्रेस पाहिजे? भाजप बी पाहिजे काँग्रेस बी पाहिजे पण आमचं करणार पाहिजे हा आपण करा आम्हाला शेती नाही माझं म्हातारं डोळ्यानं आंधळाय पायानं लंगडाय माझ्या गुडघे धरून 10 वर्ष झालं आणि लोक आहे ती कोणाची लोक बघते ते आजकाल बघते ती का गेले कष्ट करून का बघडला आम्ही शेण काढला गेला म्हणून मुंबई पुण्याला गेले ते करून खायला त्यांचा संसार त्यांना वज आम्ही कसं जगा घरची वस्ती आहे तुम्ही या बघा म्हण आमची अवस्था एवढंच हे का आम्ही करता तुम्ही कुणाला कर म्हणाल त्याला करता पण आमची सोय आम्हाला अर्धी भाकर बसून खायसारखं आम्हाला कामं होईना ती तशी सोय पाहिजे एवढंच बाकी काय नाही डोळ्याचे ऑपरेशन आहे फिरी आहे ये म्हणते ते आम्ही फिरी म्हणा आम्ही बोंबला जातो 1000 द्या लिवाला लेखानेला पाहिजे 100 द्या 500 द्या असलं तर देतो नसलं तर बोंबलाच घराकडे येतो कोण केले तसं? करते ती भैया झाला आले ती व घरला लोक एक आला म्हणून ते दुसरं तसंच करते ते म्हणलं आम्ही भैया आम्ही असंच खड्यामुळे बोलतो आम्हाला फायदा कामी नाही काहीच नाही भैयाला म्हणता का तुम्हाला करायचं ते करा केलंय सर मतदान करायला काय त्याला मतदान केलंय सगळं केलंय आम्ही कुणावर दोष देत नाही आम्हाला आतापर्यंत जे केलंय आमच्या गरिबीसाठी सगळी सोय राशन फुकट खाता ते एसटीचं तिकीट फ्रीमध्ये फिरता कशाला दोष आहे जे गरिबाचं कल्याण करते नाही त्यांना आमच्यापर्यंत या आम्ही त्याला मतदान द्या तुम्ही ते या राजा येतो प्रधान येतो तुमच्या 18 कारभारी 17 कारकून गावापर्यंत कोण पोचत नाही ती मध्ये लोक जे होते ते खाऊन मोकळे आणि गरीबाला आम्ही एवढं पोच केलं टीव्हीवर देता तुम्ही ह्याच्यावर देता काय देता का केलं गरीबाला कुठंपर्यंत येऊन कुठला का सरकार करणार मोदी करू दे काँग्रेस करू दे बीजेपी करू दे कोण बी करू दे जे आमच्यापर्यंत येईल त्याला आम्ही मतदान करू आमचं सहकार्य करायला आमची गरिबी दूर करायला आम्ही त्याला मतदान करू कुणाला बी वाटेल ते बोला मला ते नाही मला हे नाही आम्ही का त्याला म्हणजे जागिरी मागायला जात नाही गरिबाच्या कल्याण करता करायचं असेल तर त्यानं घरापर्यंत येऊ दे आम्हाला गरीबाला घर येऊन सहकार्य करा तेव्हा तुम्हाला आम्ही मतदान करू ह्या पुढे आम्ही कुणालाच मतदान करत नाही आमच्या गावोगाव स्वीकारता बाया चर्चा मोर्चा आमच्याकडे मतदान आहे म्हणा ते 40,000 हातात कारभार दिलो त्यानं तुमच्याकडनं ₹1,00,000 आणतंय खातंय बाईला 50 रुपये देऊन हिला टाका हिला 50 नाही पुण्या पुढाऱ्याच ऐकत नाही का तुम्ही सांगायला आला तुम्ही आमदार हा एवढं द्या साहेब आमच्या एवढं मतदान आहे म्हणते ते त्यांनी 30-40,000 देऊन जाते ते घरात ठेवते ते चला ए मतदान टाकली चहा पे आम्ही चहा पित ना नको ग बाई आम्हाला चहा आम्ही दान कोण घेते असे पैसे? घेतले ते आमच्या पुढे घेतले ते आता नाव सांगून का करायचं आम्हाला फायदा का तोटा आणि ते दिल्यावर पैसे बी माघारी येत नाही ते आता गेलं ते पैसे तसा आमदार लोकांना सांगा पैसे त्याच्या मतदानाला हातात देऊन घराघरा चिकारून जायचं द्याच बी जर असलं तर तुम्ही दिलं तर तुमचे चहा पाणी पिता तेवढंच ते एकाच्या हातात दिलं तर ते गांडे खाली ठेवून घ्यायला ते दे ना कोणाला ते खासदार कोण आहेत माहिती आहे का सोलापूरचे? हे माहिती नाही हो आम्हाला आम्ही का कामात पिमच का बघत नाही साहेब आम्ही
नुसतं आम्ही बघाच बघा त्याचंच काय करायचं घेऊन. आता खासदारकीचं इलेक्शन आहे, कोणाला मत देणार? बघू आमचे परमात्मा की यावा देवातना घोड्या सोम ಹೇಳ ನಾನು ಹೇಳಬೇಕು ಯಾಕಡಿ ಅವ ಯಾವಾಗ ಹೇಳ್ತಾನೆ ಮನಸ್ಸಿನಾಗ ಅವ ಹಾಳೆ ಹೊಡ್ಯಾದ ಸಾಹೇಬ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಆಗ ಹೇಳೋದಂದ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ಯಾರಿಗಾರಿ ಕೊಟ್ಟಿ ಆಗೋದು. काय आमचं काम काय बी सुद्धा झालं नाही. तुमच्या तालुक्याचे आहेत ना? इथलंच आहे, परंतु काय त्यांच्या खुर्चीवर त्यांनी बसले ते आम्हाला कोणाला हे कोण आहे ती कोण आहे कोण बी ओळख धरत नाही. काय समस्या आहेत तिथल्या हा? हे तालुक्यातलं काय आमचं आम्ही सांगतो. इथल्या काय समस्या आहेत? इथलं नाही, आम्ही मिरजीचं आहे. मग तिथे काय समस्या आहेत? काय समजतं आमचं स्वतःचं बघता हो, कोणाचं घेऊन काय करायचं. आता कोण ओळख धरतं ते. पाणी तर कुठं आहे, प्यायला पाणी नाही शेतात. काय करायचं, कोण खासदार देणार आहे, कोण बोलणार देणार आहे, काय आमचं आम्हालाच हे होत नाही. काय खासदार पाहिजे तुम्हाला? हा मता खायला तेच आहे आता. मता खायला त्याला काय कुणाला तर घालायचं भाजप की घालायचं काँग्रेस काम करेल वाटतं? हा भाजप की काँग्रेस? आम्ही हां. कोणचं बी नाही, आम्ही मधला आहे. आम्ही तसं बोलायचं नाही हो. काय असलेली सांगायचं आम्ही काँग्रेस आहे नाही तर बीजेपी आहे. काय तुम्ही कोणाला मतदान करणार, भाजप की काँग्रेस? आम्ही भाजप आहे. काम केले ती त्यांचं काम करून गेले त्यांनी, आपलं काम कोण केलं नाही. गावचं बी केलं नाही, ते कुठलं बी केलं नाही. तरी सुद्धा भाजपला मतदान करता मग? मग काय भाजप आम्ही मराठात आहो, मग भाजपचं काय मग हे घालायचं त्याला काय. बरं, मराठाचे का तुम्ही? आरक्षणाचं काय तुमच्या मराठीत चालू आहे? ऐका आरक्षण दिलं नाही. मनोज जरांगे पाटलाला ओळखताय? मग त्याने आरक्षणाचे लढणार आहे, तुम्ही काय करणार आता मग? त्यांचं मागं आम्ही बी आलो. हे काँग्रेस आहे का भाजप आहे, कोणाचं हे आहे हे तुम्ही सांगा. कोणाला करायचं तुम्ही सांगा, आम्हाला बी कळतंय. तुमच्या ज्या समस्या सोडवते त्यांना करा तुम्ही. कोण सोडवते ते कोण आता पाहिजे ना. केलं तर ते ह्यानी केले ती बाबा आम्ही समजून घेतो. कोणी बी काय करत नाही, काय करायचं. पंतप्रधान कोण होणार आहे कोण होणार आहे? सांगा, ह्यांना विचारा. कोण सांग काय सांगायचं. आम्हाला पंतप्रधान ह्यानेच व्हावं, मोदीच. हां, मोदी भरपूर काम केलं तर रोड वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आता उन्हाळ्याचं आहे, पाऊस कमी आहे, पाणी कमीच येतं, कुठंही पाणी येणार नाही. आमच्या गावात आता सध्या पाण्याचं टंचाई आहे. आता परवा थोडं बोर मारायला दिलं तर आता काय ते सिद्धेश्वरचं काय हे बघायचं नाही. मोदी सरकार बसायला पाहिजे. मोदीला बघून खासदारला करावं लागतं. मोदी काम केले की भरपूर काम केले तर अजून काय करावं. सगळ्याला धान्य फुकट आहे आणि पैसे बी पाठवून देते गरिबाला. मग येणार नाही. मोदी हुशार आहे. तुमचं शेत आहे, शेताचे पैसे आले नाही. 12,000 रुपये 6,000 रुपये दोनदा तीनदा घेतलेत की. शेत कुणाला आहे त्यांना सगळ्याला पैसे आले तर आणि काय पाहिजे अजून. पोस्ट ऑफिसला गेलं तरी तिथं अकोलवाडा जावं म्हणते. अकोलवाडला गेल्यावर महेंद्रगी जाऊन विचारा म्हणते. आता कसा खासदार पाहिजे? पैसे आमच्या शेतावरती 2,000 पाठवते ना, ते कोण खाऊ लागले ते मला माहिती होऊन झालंय. किती दिवस झाले आले नाहीत पैसे? 2 वर्ष झाले. स्वतः कार्ड आहे पोस्ट ऑफिसचे, पैसे आले नाही. आता काय करायचं मी सांगा तुमचं. तुम्ही भाजपला मतदान करणार का काँग्रेसला? मी काँग्रेसला करणार होता. पैसे आलं तर मोदीला घालणार होतो. पैसे नाही आला 2 वर्ष झालं. आता काँग्रेसला करणार आहे. सोनिया गांधीला करणार आहे. सोलापुरात कोण आहे खासदार माहिती आहे? खासदार सिद्धेश्वर. त्यांनी काय काम केले ना, भरपूर केले. मोदी बी केले, पण आमचे पैसे काय येणं झाले 2 वर्ष. त्याला काहीतरी माहिती होऊ लागलं का नाही. कोणाला करणार यावेळेस मतदान खासदारकीला, भाजप की काँग्रेस? आम्ही भाजप. मोदीला. खासदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? आम्हाला काय माहिती हो खासदार कोण आहे. खासदार आहे ना, आमदार कल्याण सिटी आहे. आमदार नाही, खासदार माहिती नाही. मग गेल्या वेळेस खासदारकीला केलं की नाही इलेक्शन? मतदान केलं की नाही तुम्ही? नाही केलं. अहो खेडेगावात काय माहिती होत आहे हो साहेब. खेडेगावात काय माहिती होते. घाला म्हणलं तर घालायचं जायचं.
अक्कलकोटमध्ये आहे त्यांनी सांगतात पण आमच्या गावचाच आहेत स्वामी त्यांना विचारा. मतदान केलं की नाही खासदार केलं गेल्या वेळेस? हां केलं सर. हां कोण आहे खासदार सोलापूर? सोलापूरचं ह्याचं पुजारी सिद्धेश्वर पुजारी त्याने काय काम केले 5 वर्ष? काही काल नाही काही केलं नाही काम. आता भाजपला करणार की काँग्रेसला करणार? आता विचार करायचं कुणाचं करायचं. भाजपला आरक्षण दिन झालंय करायचं नाही. फक्त सत्तापुरता आरक्षण पाहिजे तुम्हाला? धनगर फक्त सत्तापुरता हा म्हणते. सत्ता झालं तर निघून जाते. आता बघायचं राष्ट्रवादी करायचं. खासदार कोण आहे काय माहिती आहे? माहित नाही. नाही मतदान करताना खासदार माहित नाही. खासदार कुठला आहे आमदार कुठला आहे आपल्याला काय करायचं आहे? तुमचे कामं व्हायला पाहिजेत की नाही? काम नको आम्हाला. कशासाठी आहे काम? रस्ता पाणी हाय आमच्या गावात लय पाणी आहे. हां मतदान करताना खासदार कोण आहे आपले? आपलं खासदार ठेवलेच नाही अजून. आता अगोदरचा खासदार कोण आहे? नवीन आहे ते. हां भाजप आहे की काँग्रेसचा आहे? भाजप आहे. आता कोणाला मतदान करणार तुम्ही? भाजपला. मोदी 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 पाहिजे आमदार. कल्याण शेट्टी आमदार आहेत. खासदार कोण आहे? खासदार खासदार अजून ठेवले नाही हो. सध्या आहेत ना. आता सध्या मोदी स्वामी आहे ना. स्वामी आता स्वामीला रिटर्न केलं की त्यांनी काय बी केलं नाही. मोदी आहे ना. मोदीला करायचं मोदीला फक्त मोदी फक्त मोदी. हां फक्त मोदी काय कोणाला काय करायचं नाही. मतदान करता की नाही? हां हां खासदार कोण आहे आपलं? आमचा कल्याण शेट्टी आमदार आहेत ते. खासदार खासदार मुत्या नसऱ्या पहिला मुत्या गेला रे मुत्या ते असं राहणार हे मुत्याला केला. आता कुणाला मतदान करणार खासदार केला? हां भाजप की काँग्रेस? आहे ना बीजेपी देऊ. हां हां बीजेपी नाही देऊ. नावाच ओळख नाही धरलं की. तुम्ही मतदान करता म्हणा ना भाजपला. मग खासदारचं नाव पाहिजे ना. ते फुलवर मत करू ना फुलाला बघून. हां काय नाही मतदान आम्ही काय 40 वर्ष मतदान करतो. काँग्रेसशिवाय आम्ही मतदान केलं नाही. ते येऊ दे ना सगळं आम्ही काँग्रेसशिवाय मतदान केलं. मतदान करता ना? कुणाला? कोणाला सांगतात त्याला? आम्ही सांगत नाही. तुम्ही कोणाला करता? आम्ही कवा तवा ते येतली तवा करतो. आता काय सांगा कोण आहेत खासदार इथले? कोण आहे काय मालूम आम्हाला काय माहिती. अक्कलकोटचा कौन है कि हम जाती नहीं खेत जाते हैं घर का हमने खासदार पामदेदार क्या करना है किसका लेको. खासदार कोण आहे? स्वामी कोणते स्वामी? कडबगाव हां कडबगाव काम केलं का त्यांनी 5 वर्षात? ಎಂತ ಏನೋ ಮಾಡಿಲ್ಲ.